धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या बाबतीमध्ये आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे। कारण पूर्वीच या ठिकाणी या समाजाच्या मागणीच्या बाबतीत आपण शिंदे समिती यांची नेमणूक करण्यात आलेली होती। खरं थोडा उशीर झालेला आहे। 3 राज्याचा त्यांनी दौरा केलेला आहे। अजून नवीन 1-2 राज्याचा दौरा करावा असं समितीमार्फत त्यांच्या सुचवण्यात आलेलं आहे धनगर समाजाच्या माध्यमातून। आणि म्हणून 30 जुलैपर्यंत हा सगळा दौरा पूर्ण करून ही सगळी चौकशी पूर्ण करून त्या समितीचा अहवाल हा 30 जुलैपर्यंत त्या ठिकाणी द्यावा आणि त्यानंतर या सर्व अहवालावर राज्य शासन त्या ठिकाणी कारवाई करेल। एकंदरीत समाधान झालेलं आहे का? आता उपोषणकर्ते जे आहेत ते उपोषणाला बसणार आहेत की त्यांचा पवित्रा कायम आहे? यशवंत सिन्हा असेल, आमचे पडळकर असतील, राम शिंदे असतील, प्रकाशजी शेंडगे हे सर्वजण त्या बैठकीला उपस्थित होते। आणि या चर्चेनंतर त्याच्या अनेकही दुसऱ्याही मागण्या होत्या, काही मागच्या बैठकीमध्ये ठरलेल्या होत्या, त्याचा इम्प्लिमेंटेशनला थोडा उशीर झालेला होता, त्या लागू झालेल्या नव्हत्या आणि म्हणून त्याही तात्काळ लागू कराव्यात। आणि या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना सूचना माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 30 जुलैपर्यंत या समितीचा अहवाल येऊन त्या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही तात्काळ करावी अशी जी मागणी होती ती आता मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की आता उपोषण करते या ठिकाणी येतीलच। यशवंत सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब वगैरे सगळे आहेत ते या ठिकाणी येतील, ते सांगतील आपल्याला। पण उपोषण सध्या त्यांनी स्थगित केलेलं आहे। जयंत पाटिल है वो कह रहे हैं कि बजट जो कल है पेश होने वाला है, कल के बजट में ये चांद सूरज कुछ भी लाने की बात कर सकते हैं, कोई भी लोग लुभावन वादे करेंगे। सरकार के पास पैसा ही नहीं, आज की इकोनॉमिक सर्वे में भी वही दिखाई देगा। जयंत पाटिल कह रहे हैं कि नीचे चांद सूरज भी लाएंगे। चुनाव के पहले का ये सत्र है, मुझे लगता है ये कुछ बजट आने के पहले से कैसी बातें कर सकते हैं। बजट तो होने दो, उसके बाद में आप टीका टिप्पणी करो। उसके पहले ही आप कहेंगे चांद सूरज लाने वाले हैं, समुद्र इधर से उधर लाने वाले हैं, ये लाने वाले हैं, वो लाने वाले हैं। मुझे लगता है कि ये बातों में कोई मतलब नहीं है। बजट होने के बाद, बजट देखने के बाद उसको आप जिसका देखने के बाद ही उसके ऊपर आप टीका टिप्पणी कीजिए। आज हम देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे एक साथ जब नजर आए तो वे बातें चली कहीं पुराने 27 साल पुराने दोस्त एक साथ तो नहीं मिलने वाले। नहीं, मुझे लगता है ऐसा कुछ नहीं है। ये सब एक संजोग की बातें हैं। देवेंद्र जी लिप के लिए खड़े थे ऊपर विधान परिषद में जाने के लिए, उद्धव जी भी उसी वक्त वहाँ पर आए तो एक साथ में वो गए हैं। इसमें कोई अलग राजनीतिक कोई बात हो ही नहीं सकती। सीएम पद को लेकर घमासान मचा है। हाँ? महाविकास आघाड़ी में सीएम पद का चेहरा होगा। कांग्रेस राष्ट्रवादी संजय राउत कह रहे, उद्धव ठाकरे होंगे, जयंत पाटिल कह रहे कि आला नेता डिसाइड करेंगे। अब उद्धव ठाकरे जी के लिए तो उन्होंने कहा था पंतप्रधान भी हो गए, ऐसे संजय राउत जी ने कहा था। अभी वहाँ उनको मौका नहीं मिला तो शायद सीएम के लिए भी बात कर रहे होंगे। अभी उनका अंदरूनी मामला है, वो तय करेंगे क्या है क्या नहीं। मैं इसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं मराठी जय पाकिस्तान जे खासदारकीची शपथ घेताना जय पॅलेस्टाईन असं म्हटलं होतं, त्याच्या विरोधात आता अनेक नेते आणि माजी खासदार जे ते त्यांची खासदारकी रद्द करा म्हणून पत्र लिहिताना पाहिलं मिळालं। नाही, केलीच पाहिजे। मला वाटतं ज्या पद्धतीने ओबीसी त्या ठिकाणी बोलतायत अगदी राष्ट्रद्रोह्याप्रमाणेच त्या ठिकाणी ते काम करतायत। मला असं वाटतंय घोषणा पण त्या अशाच देत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ज्या खासदारांनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यांना तर मी म्हणतो की त्यांना सस्पेंडच केलं पाहिजे त्या ठिकाणी। महायुतीच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडला असा आरोप जयंत पाटलांनी आता केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर। आता त्यांनी सगळी आकडेवारी बघावी। 2.5 वर्षामध्ये आम्ही काय काय विकासाची कामं केली, किती नवीन प्रोजेक्ट सुरू केलेत, रखडलेले प्रोजेक्ट किती सुरू केलेले आहेत हे त्यांनी बघावं। ना महाराष्ट्रही बघतोय। मला वाटतं नुसतं बोलण्यामुळे एक होणार नाही आहे। आकडेवारी त्या ठिकाणी सांगते की गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही काय काय कामं करतोय, महाराष्ट्र किती गतीने पुढे जातोय आणि देशही आपण बघा मोदींच्या नेतृत्वामध्ये किती पुढे चाललेला आहे। आणि म्हणून नुसत्या आरोप करायचे विरोधक आहे म्हणून त्या गोष्टींना काही अर्थ नाही। 2.5 वर्ष आपली सत्ता होती, आपण त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री होते ठाकरेसाहेब उद्धवजी, त्यावेळेला आपण काय केलं? आपण काहीच केलं नाही। 2.5 वर्षामध्ये आपण घराची पायरी ओलांडली नाही आणि तर आम्हाला काय दोषारोप देत आहेत? आपण 2.5 वर्षामध्ये काय केलं आणि या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे एकदा तपासून बघा। त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय। उभाटा गट असेल, काँग्रेसकडूनही आपला मुख्यमंत्री होईल असं विश्वजित कदम म्हणतायत। राष्ट्रवादी सुद्धा म्हणतात की वरिष्ठ ठरवतील मुख्यमंत्री होणार। रेस लागलेली आहे। महायुतीचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्रीचा? नाही, आता बघा हे तर आमच्याकडे आम्ही तर कोणी दावा करत नाही आहे।
हा होईल का तो होईल का तो होईल. आमच्याकडे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील. वरती आमचे हायकमांड आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत दिल्लीला, ते त्या संदर्भामध्ये बोलतील, ते ठरवतील. पण आम्ही आतापासूनच्या भानगडी करत नाही आहे. उद्धव ठाकरे होतील का काँग्रेसचा होईल का त्या शरद पवार गटांचा होईल, आमच्यामध्ये असे कुठलेही वाद नाही आहे. आमच्यामध्ये सगळ्यामध्ये एकमत आहे. आम्ही निवडणुका एका मताने एक दिलाने लढवणार आहोत आणि त्यानंतर जो निर्णय एकत्रितपणे होईल त्यावर ते ठरेल. लाडका भाऊ योजना अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच केलेली आहे. लाडकी बहीण जी योजना आहे, आता लाडका भाऊ देखील आणा, भेदभाव करू नका असं त्यांनी म्हटलं. आता बघू, आमचं सरकार आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय करू. आमचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, सरकार आहे, ते या बाबतीमध्ये विचार करतील. शेवटचं अधिवेशन आहे असं आता त्यांना काही म्हणू द्या. लोकसभेच्या वेळेला तेच वेळेला संजय राऊत अगदी उद्धवजींना पंतप्रधान करण्यासाठी बाशिंग बांधून बसलेले होते. त्यांना काय, त्यांचं काम विरोध करणं आहे, बोलणं आहे. त्यांना म्हणू द्या कोणाचं शेवटचं आहे काय ते तर मतदाराच्या ठिकाणी सांगतील. चंद्रकांत पाटलांनी जे चॉकलेट दिलंय उद्धव ठाकरेंना त्याची गोळी त्यांना आवडलेली दिसत नाहीये, ते कटाक्ष करताना पाहायला मिळतंय. चॉकलेट चंद्रकांत पाटलांवर मला काय कोणी कोणाला चॉकलेट दिलं? चंद्रकांत दादांनी आज उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं मग होतं. खाल्ली की नाही त्यांनी? हां त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला गाजर उद्धव दाखवून आहे. ठाकरेंना चॉकलेट दिलं, हां त्याची गोडी त्यांना आवडलेली दिसत नाहीये, कारण की ते कटाक्ष करताना पाहायला मिळाले. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला जर चॉकलेट दिले अशीच गोडी कायम ठेवा. चांगलं आहे ना. बघा, मला वाटतं आम्ही जरी विरोधात असलो सार्वजनिक ठिकाणी मी काही म्हणजे की जे बोलायला नको ते मी बोलतो, ते बोलायला नको, पण आम्ही एकत्रित आल्यावर एकमेकाला चॉकलेट दिलं पाहिजे. त्यांना आवडणारा फक्त गाजर देऊ नका. त्यांना आवडणारा चॉकलेट त्यांनी दिला नाही असं म्हणताय. ठीक आहे, त्यांना आवडेल कोणता ब्रँड आहे ते आम्हाला सांगा, आम्ही तो देऊ त्यांना. चालेल.